पहिले टाइप मध्ये थर्मल डिकम्पोजिशन. आपल्याला माहिती आहे थर्मल म्हणजे काय, हीट, आणि डिकम्पोजिशन म्हणजे एका प्रोडक्ट पासून सॉरी प्रोडक्ट नाही, एका रिएक्टंट पासून दोन प्रोडक्ट फॉर्म होतात, त्याला आपण डिकम्पोजिशन म्हणतो. आता थोडक्यात पाहिलं तर आपण जेव्हा एखाद्या रिएक्टंटला हीट देतोय, हीटला आपण असं डेल्टा साइनने दाखवू शकतो. तर जेव्हा आपण एखाद्या रिएक्टंटला हीट देऊन त्याचं ब्रेकडाऊन करतोय आणि दोन प्रोडक्ट फॉर्म करतोय, त्याच याला आपण थर्मल डिकम्पोजिशन असं म्हणतो. आपण आता याचं एक एक्झाम्पल पाहू. Ag2O. आता याला जेव्हा आपण हीट देऊन आपण याचा एक रिएक्शन करू, तेव्हा दोन प्रोडक्ट येतील. पहिले येईल 2Ag आणि हाफ O2. आता इथं आपण हाफ याच्यासाठी घेतलंय कारण की हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यामुळे थोडक्यात प्रोडक्ट काय आला 2Ag प्लस O. पण O ची व्हॅलेन्सी किती असते 2, त्याच्यामुळे आपल्याला इथे 2 तर लिहावं लागेल, पण याला आपल्याला बॅलन्स पण करायचं, त्याच्यामुळे इकडे हाफ पण लिहावं लागेल. हे झालं थर्मल डिकम्पोजिशन चं एक एक्झाम्पल होतं. आता दुसरी रिएक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका जागून दुसऱ्या जागी जाणे. आता थोडक्यात काय होतं, शिफ्ट होतं आणि एखाद्या वेळेस फर्स्ट रिएक्टंट आहे, पहिल्या रिएक्टंट पासून दुसऱ्या रिएक्टंट कडे जातो, किंवा दुसऱ्या रिएक्टंट पासून पहिल्या रिएक्टंट कडे पण येऊ शकतं. त्याचं एक्झाम्पल पाहू आपण. जेव्हा आपण याला रिएक्ट करू तेव्हा CuSO4 फॉर्म होईल प्लस Zn फॉर्म होईल. थोडक्यात काय आलं, हा Cu Zn च्या जागी आला आणि Zn नी Cu ची जागा घेतली, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. तिसरे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन याच्यात काय होतं, कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन होत असतं. कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन होणे. तर कंबाईन म्हणजे दोन रिएक्टंट आहेत त्या कंबाईन होऊन जातात आणि एकच प्रोडक्ट फॉर्म होतं. म्हणजे पहिले आपण डिकम्पोजिशन बघितली तर त्याच्यात एकच रिएक्टंट होता आणि दोन प्रोडक्ट होते, पण याच्यात प्रोडक्ट हे
प्रोडक्ट एकच आहे पण रिएक्टंट दोन आहे. याचं एक्झाम्पल बघू आपण. CA प्लस N2 इथे फॉर्म येईल CA3 पॉझिटिव्ह आणि यार आता याच्यात कसं आलं, दोन रिएक्टंट होते, हे दोघही मिक्स झाले, कंबाईन झाले आणि एकच प्रोडक्ट फॉर्म झाला. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिएक्शन. आता पुढची रिएक्शन आहे डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. आता डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन मध्ये काय होतं, प्रपोर्शन जे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच कशाचं, ऑक्सिडेशन स्टेटचं जे प्रपोर्शन आहे ते एकाच कंपाऊंडला किंवा एकाच एलिमेंटला दोन प्रकारे येतं. एका एलिमेंटला पॉझिटिव्ह येतं आणि एका एलिमेंटला निगेटिव्ह येतं. तर याचं एक्झाम्पल बघितलं. आता याचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, 0, कारण की सेमच एलिमेंट आहे ना, त्याच्यामुळे याचं 0 येतं. आता याच्यात NaOH ऍड केलं, त्याच्यात कसं होतं, pH3 फॉर्म होतो. पण pH3 वर जो P आहे हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे हायड्रोजन पेक्षा, म्हणून याच्यावर काय होतं, -3. इकडे 3 आहे हायड्रोजन, त्याच्यामुळे याचा ऑक्सिडेशन स्टेट -3 आला. आणि दुसरी गोष्ट फॉर्म होती NaHPO2 फॉर्म होतं आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण की ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणून याला मायनस चार्ज येईल. तर आपण इकडे बघू शकतो की यांचं जे प्रपोर्शन आहे हे अपोजिट आहे, पूर्ण अपोजिट आहे. इकडे निगेटिव्ह आहे आणि इकडे पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे याला काय म्हटलंय, डिस्प्रपोर्शनेशन. प्रपोर्शन उलट झालंय म्हणजेच अपोजिट झालंय. आणि आता शेवटची रिएक्शन आहे 5वी, कम प्रपोर्शनेशन रिएक्शन. आता कम प्रपोर्शनेशन म्हणजे काय, सेम एलिमेंट विथ डिफरंट ऑक्सिडेशन टेप. एलिमेंट सेम आहे, पण त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट जे आहे हे डिफरंट आहे. आपण याचं एक एक्झाम्पल बघू. H2S प्लस SO2. जेव्हा आपण याचा रिएक्शन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हायड्रोजनचं इकडे किती आहे,
+1 आहे आणि सल्फरचं किती आहे तर -2 आहे. -2 आहे. आपण लक्षात येतो की सल्फर जो आहे हा हायड्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून याला -2 आलाय आणि सेंट्रल आयटम बघितला तर सल्फरच आहे. पण इकडे ऑक्सिजन मध्ये जर बघितलं तर याला येतं +4 कारण की ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते. व्हॅलेन्सी 2 आहे म्हणजे हा किती डबल बॉन्ड फॉर्म करतो. डबल बॉन्डचे 2 येतात म्हणून 2 × 2 किती आले 4 म्हणून इकडे 4 आलेलं. जेव्हा आपली रिएक्शन होती तेव्हा S2 येतं प्लस S2 प्लस H2O. जर आपण बघितलं तर इकडे किती होती पॉझिटिव्ह होती ती पण 4 आणि इकडे किती होती निगेटिव्ह ते पण -2. पण इकडे जर आलं तर सल्फरला बॉन्डिंग फॉर्म करून रिएक्शन करतोय तर इकडे किती आलं 0 कारण की सल्फरच आहे. H2O मध्ये आपण बघितलं की ऑक्सिजनला येते -2 आणि +1 हायड्रोजन. इकडे आपण बघितलं की कम प्रोपोर्शनेशन मध्ये काय होतं सेम एलिमेंट आहे सल्फर पण त्यांचं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे ते डिफरंट आहे रिएक्शनच्या आधी डिफरंट आहे आणि रिएक्शन झाल्यावर काय आलं 0. तर या सगळ्या रिएक्शन मध्ये थोडक्यात काय होतंय ऑक्सिडेशन पण होते आणि रिडक्शन पण होते.